नमस्कार, मी स्वाती गोडसे. पण पाहताय झी24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर श्रीमंत व्हायला कोणाला आवडत नाही. प्रत्येकालाच आर्थिकदृष्ट्या आपली प्रगती करायची असते आणि त्यासाठीच अनेक जण कष्ट करत असतात, मेहनत घेत असतात. मात्र श्रीमंत होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या पैशांची गुंतवणूक. आणि म्हणूनच आपण या कार्यक्रमात गुंतवणुकी संदर्भात तज्ज्ञांचं मत जाणून घेत असतो. गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, गुंतवणुकीचे पर्याय कोणकोणते आहेत, गुंतवणूक करताना काय काळजी घ्यायला हवी, अशा विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक प्रगतीसाठी निसर्ग वाचवण्याची गरज. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ आणि SR कन्सल्टन्सीचे संचालक शशांक रावले सर. शशांक सर, खूप खूप स्वागत आपलं. शशांक सर, आज खरं तर एक वेगळा विषय तुम्ही निवडलाय की निसर्ग संवर्धनातून आर्थिक प्रगती. या विषयाचं नेमकं महत्त्व प्रेक्षकांना समजून सांगा. येस, भले आपला हा कार्यक्रम पैशाच्या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या असलेले कार्यक्रम, तरी पण आपण हा निसर्गाचा जो विषय हा का निवडला याच्यावर तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो. पहिलं म्हणजे होतं असं, आजच्या डेटमध्ये आपण फक्त पैशाच्या मागे पडतो ना. आपण आपला कल हा जास्ती पैशाकडे आहे, पण आपण आपला निसर्गाकडे हा दुर्लक्ष होत चाललेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही निसर्गाकडे दुर्लक्ष केलं, जर निसर्ग आपल्याला साथ देत नसेल तर आपली आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. ओके, सगळ्या दृष्टीने आपण मागे पडत जाऊ. तर आपण जेवढं लक्ष आपण आपल्या पैशाकडे जाऊनही तेवढा किंवा त्याहूनही जास्त आपल्याला निसर्गाकडे लक्ष दिला पाहिजे. बरोबर. आणि त्याला सांभाळण्याकडे आपल्याला काही येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला ह्याचा देखील नक्कीच प्रभाव तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमची येणारी पुढची पिढी आहे त्यांना म्हणा ना, बाकी दृष्ट्या म्हणजे हेल्थ वाईज तर होईलच प्रॉब्लेम, इव्हन आर्थिक दृष्ट्याही त्यांना प्रॉब्लेम होईल जर त्यांनी निसर्गाचं योग्यरित्या लक्ष दिला नाही तर ह्याचा एक्झॅक्टली इम्पॅक्ट काय होऊ शकतो आणि ह्यातनं आपण कसं सावरलं पाहिजे याबद्दल आपण आज पूर्ण डिस्कशन सगळ्या गोष्टींबद्दल करणार आहोत. आज एक हा वेगळा विषय आहे, पण लोकांना ह्याचं भरपूर चांगलं हे ज्ञान मिळेल. म्हणजे पैशा दृष्टीने त्यांना ज्ञान मिळेल आणि प्लस बाबा पैशाचा आणि अर्थव्यवस्थेचा बाबा निसर्गाशी काय संबंध आहे एक्झॅक्टली आणि त्याला कसं आपण सावरलं पाहिजे ह्याचं आपल्या प्रेक्षकांना योग्य. आर्थिक गणित आणि निसर्ग याचा संबंध आज आपण चर्चा करणार आहोत. तर छोट्या मोठ्या व्यवसायांचा जर आपण विचार केला तर काय प्रभाव निसर्गाचा, यावरती काय परिणाम होऊ शकतो? येस, पहिला आपण मोठ्या व्यवसायाबद्दल बोलूया. एक गोष्ट लक्षात घ्या की आज जे मोठे व्यवसाय, मोठे बिझनेसमॅन आहेत. ओके, मोठे बिझनेसमॅन जे आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना जो रॉ मटेरियल मिळतं, त्यांना जो मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियल मिळतं तो कोणाकडून मिळतं तर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स म्हणून आपल्याला मिळतं. ओके, माझ्या हिशोबाने आपल्याला निसर्ग म्हणजे पहिलं तर आपल्याला पाणी आणि शेतीचं उत्पन्न जे आहे त्याला आपण सावरलं पाहिजे, त्याला आपण वाढ दिलीही पाहिजे. आज जर उदाहरण घ्या आपण निसर्गाकडे, म्हणजे इन शॉर्ट आपण समजा पाण्याचा गैरवापर केला किंवा योग्यरित्या पाऊस नाही पडला, आज ज्यावेळी म्हणा ना पोल्युशन जास्ती होत आहे, आपण नको त्या गोष्टी आपण फक्त टेक्नॉलॉजीकडे वळतोय पण आपण नेचरकडे लक्ष देत नाही. पोल्युशन जास्ती होत आहे, त्यामुळे ओझोन लेअर जो आहे आपला त्याला होल पडतोय. ओके, त्यामुळे ना टेम्परेचर भरपूर जास्त वाढत चाललेलं आहे आणि निसर्गाने आपला नियम तोडलेला आहे. म्हणा कधी पाऊस पडत, कधी नाही पडत, दुष्काळ होतो, अनेक ठिकाणी दुष्काळ होतो, अनेक ठिकाणी भरपूर जास्त पाऊस पडतो, भरपूर गोष्टी या घडत असतात. हा समतोल हा बिघडत चाललेला आहे. तर होतं असं की समजा पाऊस कमी पडला किंवा पडला नाही तर शेती नीट होणार नाही. शेती जर नीट नाही झाली तर शेतीतलं उत्पन्न जास्त येणार नाही. आज जो डिमांड आहे, जे कंपन्या डिमांड करतात त्या शेतीच्या उत्पन्न म्हणून रॉ मटेरियलसाठी, आज कंपन्यांचं प्रोडक्शन करायला शेतीमधून येणार रॉ मटेरियल हे लागतं. तो डिमांड कमी होणार नाही. अरे आपण डिमांड तर कमी करणार नाही होत, पण जर शेतीचं उत्पन्न जर कमी झालं तर त्यामुळे सप्लाय कमी होईल. सप्लाय कमी झाला आणि डिमांड जास्ती असेल तर त्यामुळे रॉ मटेरियल महाग होईल. कंपन्यांना लागणार रॉ मटेरियल हे महाग होईल. येस, कंपन्यांना लागणार रॉ मटेरियल महाग मिळायला लागलं तर ते त्यांचं प्रोडक्शन कॉस्ट वाढेल. प्रोडक्शन कॉस्ट वाढली तर ते स्वतःवरती कॉस्ट घेणार ते एंड कस्टमर म्हणजे कोण, तर आपल्यावरती लोक ते कॉस्ट टाकतील. त्यामुळे इव्हन आपल्याकडे प्रत्येक वस्तू महाग होईल, आपल्याकडे महागाई देखील ही वाढेल. आणि जर आपल्याला वस्तू जर महाग मिळत असतील तर आपण ते कमी प्रमाणात खरेदी करणार. आपण जर कमी प्रमाणात खरेदी जर ते वस्तू केल्यात तर होईल असं की आता कंपन्यांचा पर प्रोडक्ट तर त्यांची प्रॉफिट वाढलेलं नाही, फक्त महागाई वाढली म्हणून त्यांनी प्रोडक्टची किंमत वाढवली. तर त्यामुळे होणार असं की त्यांचा जो ओव्हरऑल जो प्रॉफिट आहे कंपन्यांचा हा कमी होईल. ओव्हरऑल प्रॉफिट कमी तर बिझनेस डाऊन आणि त्यामुळे कंपन्यांवरती देखील नुकसान होऊ शकतं. आता जर मोठ्या कंपन्यांवरती त्याचा प्रभाव पडला तर साहजिक आहे जे छोटे व्यावसायिक आहेत, जे मोठ्या कंपन्यांवरती डिपेंडेंट असतात. आज अनेकदा असं होतं की छोट्या व्यावसायिकांना मोठ्या कंपन्यांना व्यवसाय हा मिळत असतो. असे अनेक बिझनेस आहेत जे आपल्या सर्वांना माहिती आहेत. तर बाय डिफॉल्ट त्यांच्यावर देखील हा प्रभाव हा पडू शकतो आणि त्यांचं देखील आर्थिक नुकसान होऊ शकतं जर निसर्गाला आपण सांभाळलं नाही तर. सामान्य व्यक्तीचा जर आपण विचार केला तर सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर काय निसर्गाचा परिणाम होऊ शकतो? नक्कीच होतो. पहिलं म्हणजे जर आज जर शेती नीट झाली नाही तर आपण जे म्हणजे
कडधान्य व्हेजिटेबल जे काय आपण घेतो ते तर महाग होईलच होईल. मूलभूत गरजा महाग होती. त्याबरोबर इव्हन जे आपण कंपनी थ्रू मॅन्युफॅक्चरचे घेतलेले प्रोडक्ट्स जे आपण ते देखील महाग होणार का. जसं आपण मगाशी बोललो की रॉ मटेरियल महाग जर प्रोडक्शन कॉस्ट वाढली तर आपल्या घरात येणारी प्रत्येक वस्तू ही महाग देखील होऊन जाईल. तर त्यामुळे मग ती घरातली गृहिणी असो किंवा कोणी असो प्रत्येकावरती त्याचा हा इम्पॅक्ट पडेल. आपल्याकडे महागाईही वाढेल आणि ते तर होईलच. इव्हन लोकांच्या नोकऱ्या देखील जाऊ शकतात जर निसर्गाने साथ दिली नाही तर. का, कारण जर निसर्ग साथ देत नाहीये तर रॉ मटेरियल महाग आणि त्यामुळे प्रोडक्शन कमी होणार. प्रोडक्शन कमी तर बिझनेस कमी तर एखादा जी कंपनी आहे तर त्यांचा जर बिझनेस कमी होता ती लोक इव्हन लोकांना एम्प्लॉईज कटिंग करणार. ते लोक कॉस्ट कटिंग करायला म्हणणार. लोकांना जर कामावरनं काढून टाकलं ओके तर आपल्याला नोकरी नसेल तर डेफिनेटली बेरोजगारी ही वाढेल. तर त्यामुळे निसर्गाने जर साथ नाही दिली तर इव्हन बेरोजगारी देखील वाढू होऊ शकते. तर हे निसर्ग संवर्धन मस्ट आहे. येस. तर तुम्ही शेअर मार्केट मध्ये काम करता खरं तर, त्यामुळे शेअर बाजाराचा जर विचार केला तर शेअर बाजारावरती निसर्गाचा काय प्रभाव पडू शकतो. येस. आता जसं आपण कंपन्यांबद्दल बोलवतो तर आता शेअर बाजारामध्ये काय होतं तर अनेक कंपन्या स्टॉक लिस्टेड कंपन्या आहेत. आज ज्यावेळी शेअर बाजारामध्ये जेव्हा गुंतवणूक होते त्यावेळी जो शेअर बाजारला पैसा तो कुठे जातो तर कंपन्यांच्या बिझनेसमध्ये कंपन्यांच्या व्यवसायामध्ये हा पैसा हा लावला होतो. आज कंपन्या करतात की शेअर बाजारातनं पब्लिककडनं तो पैसा उचलतात ओके आणि त्यातनं बिझनेस करतात ओके आणि जो काही त्यांना प्रॉफिट होईल हा लोकांना मे बी डिव्हिडंड बोनस किंवा शेअर प्राइस अप्रिशिएशन रुपये लोकांना ते पैसे हे वाटतात. म्हणजे इन शॉर्ट काय तर आपण ज्यावेळी शेअर बाजार पैसे गुंतवतो त्यावेळी आपण कंपन्यांचे तेवढ्याचे बिझनेस पार्टनर म्हणतो. म्हणजे तुम्ही भले समजा 100 रुपये तुम्ही शेअर खरेदी केला ऍट दॅट टाइम यू बिकम दी 100 रुपीज पार्टनर ऑफ दी कंपनी. म्हणजेच जर कंपनीने आपल्या 100 समजा ती एक 100 कोटीची समजा कंपनीची 100 CR ची 100 कोटीवरती समजा कंपनी 1% प्रॉफिट केला तर तुमचा 100 रुपयावरती 1% वाढला पाहिजे. यू बिकम दी बिझनेस पार्टनर. आता जर तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल आणि जर शेती नीट नाही झाली ओके पाऊस नीट नाही पडला शेती नीट नाही झाली रॉ मटेरियल महाग झाला आणि त्यामुळे कंपनीचा बिझनेस जर कमी झाला कंपनीचा बिझनेस कमी तर प्रॉफिट्स कमी तर इव्हन शेअर मार्केट पण डाऊन कारण शेअर्स देखील त्यांचे हे कमी होऊ शकतात. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की इव्हन निसर्गाचा इम्पॅक्ट इव्हन शेअर मार्केटवरती देखील पडतो. त्यामुळेच आम्ही देखील एक गोष्ट बघत असतो की आम्ही ज्यावेळी शेअर बाजारात गुंतवणूक वगैरे करतो त्यावेळी पावसावरती पण आम्ही लक्ष देतो. म्हणजे एक नॉर्मल साधारण ते जे ट्रेडर किंवा गुंतवणूकदार आहेत किंवा जर जास्ती पाऊस पडला चांगल्यारीत्या पाऊस पडला तर इव्हन शेअर बाजार देखील आपल्याला वाढताना हे दिसतं. पण त्याच्याच व्यतिरिक्त आम्ही आणखीन एक गोष्ट फॉलो करतो की बाबा निसर्गाचा आपल्या गुंतवणुकीवरती जास्ती प्रभाव पडू नये ओके की बाबा मार्केट कुठे जाऊ खाली किंवा वर जाऊ. तर आम्ही अशा काही आयडियाज आणि टेक्निक्स डेव्हलप केलेल्या आहेत ज्यामध्ये निसर्ग किंवा शेअर बाजार कुठे जाऊ तुम्ही ज्या ठिकाणी गुंतवणूक केल्या तुम्ही ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या आहेत तर तुमच्या योग्यरित्या तुम्हाला वाढ ही मिळतच राहील. का, कारण त्या शेअर्सवरती त्या कंपन्यांवरती निसर्गाचा किंवा ओव्हरऑल शेअर मार्केटचा किंवा ओव्हरऑल इकॉनॉमीचा तेवढा काही प्रभाव पडत नाही. आणि त्या ही जी उलाढाल आहे किंवा ह्या ज्या अनसर्टन गोष्टी आहेत ज्या आपल्या हातामध्ये नाहीयेत पाऊस किती पडेल किंवा इकॉनॉमी कुठे जाईल हे आपल्या हातात नाहीये. तर ह्यापासून वाचून आपण आपल्या पैशाला वाढ ही देऊ शकतो. आणि त्यामुळेच आपल्याला म्हणता ना भले तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक काही करा पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं हे ज्ञान हे असलं पाहिजे. निसर्ग कुठे जाईल किंवा इकॉनॉमी कुठे जाईल ह्याचं आपलं ज्ञान असेल तर आपल्या पैशाला आपण चांगली वाढ देऊ शकतो. टेक्निक्स बद्दल तुम्ही म्हणालात इथे की निसर्ग जर ढासळला किंवा निसर्गाचा समतोल बिघडला तर तुम्ही म्हणालात की शेअर बाजारामध्ये असे काही टेक्निक्स आहेत की ज्यामधून आपण आपला आर्थिक जे ऱ्हास आहे तो रोखू शकतो. त्या टेक्निक बद्दल थोडंसं सविस्तर सांगायला म्हणजे अशी काय टेक्निक आहे जी वापरली की म्हणजे त्याचा परिणाम होणार नाही निगेटिव्ह परिणामांपासून शेअर मार्केट वाचू शकतं. येस मला सांगायला आवडेल नक्कीच. आम्ही अशा कंपन्या आता 2 टाईपचे शेअर्स असतात. एक पहिलं म्हणजे असे शेअर्स असतात ज्यामध्ये की जे निसर्गावरती डिपेंडेंट असतात. म्हणजे उदाहरण घ्या समजा आपण एक्झाम्पल घेतलं समजा एक कुठलाही घेतला आपण समजा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर घेतला. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आता ड्यू टू एनी रिझन समजा निसर्गाचा इम्पॅक्ट झाला आणि शेअर बाजार खाली आलं तर त्यावेळी लोन्स हे महाग होतात ओके का कारण बँकेच्या पैशाचा डिमांड हा वाढत जातो. त्यामुळे लोन्स महाग झाले तर लोक प्रॉपर्टी खरेदी नाही करत. लोकांनी जर प्रॉपर्टी खरेदी नाही केली तर इन्फ्रास्ट्रक्चर जे स्टॉक्स आहेत ते डाऊन होतात. त्यामुळे निसर्गाचा इम्पॅक्ट या स्टॉक्सवरती भरपूर जास्त पडतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण एक्झाम्पल घेतलं समजा असे सेक्टर्स ज्याच्यावरती निसर्गाचा एवढा इम्पॅक्ट पडत नाही. तर आपण फार्मास्युटिकल्स औषधं बनवणाऱ्या कंपन्या आज समजा शेअर मार्केट डाऊन आहे ज्यावेळी शेअर बाजार डाऊन होतं त्यावेळी लोकांना वाटतं ज्यांचे फक्त गुंतवणूक आहे त्यांचेच पैसे लॉस होतील पण असं नसतं. तर त्यामध्ये इव्हन असं पण आहे की लोकांच्या नोकऱ्या पण जातात महागाई देखील वाढते आणि पूर्ण इकॉनॉमी ही स्लो डाऊन होते ओके. समजा एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली त्याच्याकडे पैसा नाहीये आणि जर ती व्यक्ती आजारी पडली आणि डॉक्टरने सांगितलं त्याला ही गोळी खायची हे औषध खायचंय त्याला ते औषध खावंच लागणार तो काही टाळू शकत नाही. म्हणजे इन्शुअर काही औषधाचं डिमांड कमी होणार
ओके, इकॉनॉमीच्या इम्पॅक्टमुळे. तर औषधांचा डिमांड कमी नाही झाला तर इव्हन त्याचे स्टॉक्स म्हणजे जे फार्मास्युटिकल स्टॉक्स आहेत त्यांच्यावर देखील एवढा काही प्रभाव पडत नाही. म्हणून जर इकॉनॉमी कुठेही जाऊ, हे जे असे जे बिझनेस आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे किंवा FMCG इंडस्ट्री आहे, म्हणजे रोज लागणाऱ्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या, टूथपेस्ट, टूथब्रश, हेअर ऑइल, शॅम्पू, बिस्किट्स वगैरे बनवणाऱ्या कंपन्या, ह्यांच्यावरती एवढा काही इम्पॅक्ट पडत नाही. तर आम्ही असे काही सेक्टर्स निवडले ज्याच्यामध्ये निसर्गाचा इम्पॅक्ट होत नाही, उलट तर कालांतराने स्मूथली ते शेअर्स हे वाढत जातात आणि तुम्हाला एक चांगल्या ते योग्यरित्या ही वाढ बघायला मिळते. जास्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये उलाढाली होत नाही, म्हणजे ना फ्लक्च्युएशन होत नाही, कारण एक सामान्य व्यक्ती जास्ती फ्लक्च्युएशन सहन करू शकत नाही आणि तुम्हाला चांगली ग्रोथ बघायला नक्कीच. तर म्हणजे आर्थिक धोका टाळण्यासाठी हे काही टेक्निक आहेत. गुंतवणूक योग्य सेक्टरमध्ये आपण जर केली तर आर्थिक धोक्यापासून आपण टळू शकतो. मला असं विचारायचं होतं की आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही म्हणालात निसर्ग संवर्धन आहे, या विषयावरती आपण चर्चा करतोय, तर निसर्ग संवर्धनासाठी आपण नेमकं असं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपली आणि देशाची आर्थिक प्रगती होईल? तुमच्या मते असे कोणते टेक्निक्स आहेत? पहिलं म्हणजे माझ्या हिशोबाने पहिलं बोलायचं म्हटलं तर आपण शेतीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आज आपण इकॉनॉमी ग्रो करायच्या मागे आहोत, इंडस्ट्रियलायझेशन करायच्या मागे आहोत, ओके, हजारो कोटी लाखो कोटींनी पैसा खर्च होतोय. पण माझं म्हणणं असं आहे की सरकारने इव्हन शेतीकडे देखील नीट लक्ष दिलं पाहिजे. तर जेवढा काही शेतकऱ्यांना सपोर्ट करता येईल, लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहित केलं पाहिजे की बाबा तुम्ही शेतीकडे लक्ष, तुम्ही शेतकरी बना आणि तुम्ही म्हणाल जास्तीत जास्त आपल्या इकॉनॉमीला ग्रो करा. तर ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके, शेती वाढवण्याच्या मागे व्यवसायाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. वन सेकंडली इव्हन आपण आज आपल्याला म्हणा ना, ज्या मोठ्या शहरामध्ये आपल्याला पाणी लगेच मिळतं किंवा आपल्याला पाण्याची टंचाई जाणवत नाही, म्हणून आपण कसंही पाणी वेस्ट करत असतो. तर हे पाणी वाचवायचं कसं, त्याचं योग्यरित्या, आणि बाबा आपल्याकडे पाणी नसेल, आज आपल्याकडे पैसा नसेल, गाडी बंगला नसेल, आपण जाऊ शकतो, पण जर पाणी नसेल किंवा खायला अन्न नसेल आपण जाऊ शकत नाही. पण लोकांना याचं महत्व कळत नाही का, कारण त्यांना सगळं सुरळीत मिळतं. ओके, तर त्यामुळे ह्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. त्यामुळे ह्याच्यावरती काही स्टेप्स उचलले पाहिजे. इव्हन मोस्ट इम्पॉर्टंटली आज होतं असं की पहिलं म्हणजे शेती जमीन जे लँड अँड कल्टिव्हेशन हे कमी होत चाललंय. मोठी मोठी शहरं डेव्हलप होत चाललेली आहेत, शेतकरी आपली जमीन विकतात आणि डेव्हलपमेंटना ते मोठ्या बिल्डर्स नाही, हजारो म्हणजे लाखो आणि करोडो रुपये त्यांना सिमेंटची जंगलं वाढत चाललेली आहेत. पण सिमेंटची जंगलं वाढत आहेत, ठीक आहे, आणि प्लस खाणारे हात पण वाढतात, पॉप्युलेशन देखील वाढते, पण लँड अँड कल्टिव्हेशन कमी होत चाललंय. ओके, म्हणजे शेती जमीन कमी होते, प्रोडक्शन हे कमी होते. मला सांगा, मी त्या लँडमध्ये तुम्ही किती पण टेक्नॉलॉजी टाकवा, तुम्ही किती प्रोडक्शन वाढू शकाल. ओके, जर तुम्ही जास्ती टेक्नॉलॉजी टाकली, एक दिवस त्याची फर्टिलिटी संपून हे जाईल. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लँड अँड कल्टिव्हेशन हे वाढवत गेलं पाहिजे. आणि इव्हन जे कन्स्ट्रक्शन होतं त्याला कुठेतरी रोख हा लागला पाहिजे असं मला वाटतं. शशांक सर, तुम्ही निसर्ग संवर्धनासाठी काय केलं पाहिजे ते उपाय सांगत होतात, तर असे कोणते उपाय आहेत पाणी संवर्धनाशिवाय आणखी काय आपण करू शकतो जेणेकरून आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी मदत होईल? येस, जसं मी म्हटलं की बाबा आपण शेतीला जास्त प्रोत्साहित केलं पाहिजे. ओके, आणि इव्हन जसं आपण म्हणतो लँड अँड कल्टिव्हेशन हे कमी होत चाललेलं आहे, तर म्हणून मग सरकारने कुठे त्याच्यावरती रोख लावला पाहिजे. ओके, आता त्यामध्ये आणखी प्रॉब्लेम असा आहे की सरकारला हा पण प्रॉब्लेम किंवा हे पॉप्युलेशन वाढत चाललंय, आता ते मग त्यामुळे सिटीज हे डेव्हलप करावे त्यांना लागत आहे. तर आपण मध्यंतरी एक संकल्पना आणली की बाबा हम दो हमारे दो, राईट. तर आपण त्याहून जर पुढे सरकार गेलं की बाबा हम दो हमारा एक जरी असेल असं पुढे जाऊन ते करावं लागलं, तरी देखील मला वाटतं काही त्याच्यामध्ये हरकत नाहीये. का, कारण जर आपली 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, ओके, पण जर त्यांना योग्यरित्या सगळ्या सुखसोयी मिळत नसेल, महागाई प्रचंड वाढली, त्यांना जगायला श्वास घ्यायला चांगला हवा पण नसेल आणि सगळं त्यांना चांगल्या गोष्टी मिळत नसेल, तर काय फायदा 2-3 मुलं असलेल्याचा. त्यावेळी बाबा तुमचं एकच मुलं असेल चालेल, पण बाबा त्याला सगळ्या सुखसोयी मिळायला पाहिजे, महागाई जास्त वाढली नाही पाहिजे आणि सगळं लोकसंख्येवर नियंत्रण हे राहिलं पाहिजे. कारण मेन म्हणजे आजच्या डेटमध्ये सगळं इकॉनॉमिक संतुलन बिघडणं किंवा आपल्यावर जे फायनान्शियल जे प्रेशर आहे त्याच्या मागचं मेन कारण आहे ते म्हणजे पॉप्युलेशन. जनसंख्या वाढते, त्यामुळे इव्हन महागाई पण वाढते, कारण जेवढा आपण गुड्सचा डिमांड करतो तेवढा सप्लाय होऊ शकत नाही. इव्हन ते एक अशी वेळ होती की तुम्ही साधं 12वी किंवा ग्रॅज्युएशन वगैरे केलं की तुम्हाला चांगल्या मोठ्या नोकऱ्या मिळायच्या, राईट. पण आज म्हणा ना पॉप्युलेशन वाढली, कॉम्पिटिशन वाढली. ओके, आता म्हणजे वॅकन्सीज कमी आहेत, पण म्हणा एम्प्लॉईज भरपूर जास्त वाढलेले आहेत, बेरोजगारी भरपूर जास्त वाढलेली आहे. त्यामुळे इव्हन तुम्ही जेवढे जास्त क्वालिफिकेशन ते पण कमी होत जाईल. तर त्यामुळे लोकांचं जीवन हे असंतुलित होत झालं, लोकांना त्या दृष्टीने भरपूर मागणी वाढली, पुरवठा कमी झालेला आहे, राईट. तर म्हणून मग त्यामुळे गव्हर्नमेंट माझ्या हिशोबाने ह्यावरती भरपूर चांगली पावलं ही उचलली पाहिजे. जर ह्यावरती जर पावलं उचलली तर इव्हन आपली इकॉनॉमी भरपूर स्मूथली ही चालायला लागेल. ओके, आणि त्या दृष्टीने आपली भरपूर आर्थिक प्रगती. सर, तुम्ही महाराष्ट्रभर शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकी संदर्भात मोफत कार्यशाळा घेत असतात, त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन करा. येस, आज आपण जसं
बघत आहोत की बाबा आपण थोडक्यात डिस्कशन केलं की निसर्गाचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती आणि आपल्या पर्सनल आयुष्यावरती पैशावरती कसा परिणाम होईल हे आपण याचा जाणून आपण समजून घेतला आहे. आज होतं असं की आज आपण स्पेशली मेट्रोपॉलिटन सिटीज मुंबई सारख्या किंवा पुण्यासारख्या सिटीजमध्ये लोकांना बाकी कुठल्या गोष्टी जाणून घेण्यात काही म्हणा त्यांना वेळच नाहीये, या सगळ्या गोष्टी करायला बिलकुल वेळ नाहीये. आणि आपण फक्त पैसे कमवायचे आणि आपली लाईफची ग्रोथ म्हणून आपण फक्त रेस जिंकायच्या मागे लागले. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जेवढं तुम्ही तुमच्या करिअरच्या किंवा तुम्ही पैशाच्या मागे आहात तेवढं किंवा तेव्हा किंमत त्याहूनही असेल तुम्हाला निसर्गाकडे लक्ष दिला पाहिजे. आज जर तुम्ही निसर्गाकडे लक्ष दिला तर पुढे जाऊन तुमची म्हणा ना तुमची आर्थिक प्रगती होईल, जीवनशैली चांगली होईल आणि तुमचे येणाऱ्या पिढीचे देखील जीवन हे चांगलं होऊ शकतं. तर त्यामुळेच आम्ही काय करतो, आम्ही आमच्या जे कार्यशाळा चालवतो त्यामध्ये आम्ही पहिले तर आम्ही गुंतवणुकीबद्दल हे ज्ञान देतो. नुसतं गुंतवणुकीबद्दल ज्ञान नाही तर बाबा कुठल्या गोष्टीचा कसा काय इम्पॅक्ट होऊ शकतो. बाबा इकॉनॉमीमध्ये काही झालं, आज पाऊस कमी पडला, जास्ती पडला किंवा कुठल्याही इकॉनॉमिकल न्यूज झाला तर तुमच्या असलेल्या पैशावरती काय प्रभाव पडू शकतो, तुमचा पैसा वाढेल की कमी होईल याचं आम्ही योग्यरित्या नॉलेज देतो. एवढं इनडेप्थ तुम्हाला छान नॉलेज देतो की तुम्हाला बरोबर कळतं बाबा मी माझे टाकलेले पैसे बाबा असं काय मार्केटमध्ये उलाढाल झाले किंवा असं काय म्हणा काही झालं इकॉनॉमीमध्ये काही गडबड झाली तर माझे पैसे वाढतील की कमी होतील ह्याचं तुम्हाला योग्य ते नियोजन तुम्हाला कळतं. का ते सांगतो कारण आजच्या डेटमध्ये माझ्या हिशोबाने एका सामान्य व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञान हे फार गरजेचं तरच त्यांची आर्थिकदृष्ट्या मला वाटतं प्रगती होऊ शकेल. शशांक सर, आपण मोफत कार्यशाळेविषयी सांगत होता तर नेमकं काय काय मार्गदर्शन काय काय शिकवलं जातं या मोफत कार्यशाळांमध्ये? जसं की आपण मगाशी आपण गुंतवणुकीबद्दल बोलतो तर आम्ही आमच्या कार्यशाळेमध्ये योग्यरित्या गुंतवणूक कशा करायच्या याबद्दल आम्ही योग्य ते ज्ञान हे देतो. आज आपण नोकरी धंदा करतो, आपण पैसे कमवतो, पण आपण कमवलेले पैसे आपण कुठे गुंतवायचे कसे वाढवायचे आपल्याला योग्यरित्या ज्ञानच नसतं. ओके, मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही कमवलेल्या पैसा तुम्हाला जर योग्यरित्या वाढ देऊ शकत नसाल तुम्ही आर्थिक प्रगती तुमची होऊ शकत नाही. तुम्ही पैशासाठी काम न करू, तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावा तर तुमची आर्थिक प्रगती होईल. तर तुमच्या पैशाला कसं कामाला लावायचं ह्याचं आम्ही योग्य ते ज्ञान हे देतो. नुसतं शेअर बाजारात नाही तर बाकी इतर कुठे तुम्ही कसे कसे पैसे वाढवू शकता ह्याचं मी योग्य ते ज्ञान देतो. ओके, आणि तुम्ही एकदा ते सेशन अटेंड केलं की तुम्हाला बरोबर कळतं माझा कमवलेला पैसा मी कुठे गुंतवून कसा वाढवायचा आहे ह्याचं योग्य ते ज्ञान लोकांना मिळतं. हे झालं गुंतवणुकीबद्दल. आणि इव्हन तशाच प्रकारे आम्ही मोस्ट इम्पॉर्टंटली आम्ही ट्रेडिंगबद्दल देखील आम्ही लोकांना ज्ञान हे देतो. ट्रेडिंग म्हणजे काय तर जे शेअर मार्केटमध्ये रोजची जी उलाढाल होते ओके ते उलाढालीमध्ये तुम्ही कसे पैसे कमवू शकता ओके ह्याचं आम्ही योग्य ते ज्ञान हे देतो. तुम्ही रोज शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करून समजा तुम्ही जर लाखभर रुपये टाकले तर दिवसाला 3-4 हजार रुपये किंवा तुम्ही जर 10-20 रुपये टाकले दिवसाला 700-800 रुपये तुम्ही सहजरित्या कसे कमवू शकता मी योग्य ते ज्ञान येतो. आणि तुम्ही ते एकदा शिकला तुम्हाला फॉर शुअर चांगला आहे स्मूथली फायदा हा व्हायचाच आहे. ओके, आणि त्यामध्ये कुठली वयाची किंवा शिक्षणाची काही अट नाहीये. कोणी येऊन यामध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक करू शकतं. एक गृहिणी असो, एक नोकरी करणारी व्यक्ती असो, एक किंवा एक व्यावसायिक असो किंवा एक कॉलेज स्टुडंट असो कोणी येऊन यामध्ये काम करू शकतं. फक्त ते योग्य ज्ञान घ्यावं लागतं जे भरपूर सोपं आहे. आम्ही ते भरपूर सोप्या रीतीने बनवलेलं आहे. राज्यभरात तुम्ही मोफत कार्यशाळा घेता मार्गदर्शन करण्यासाठी तर प्रामुख्याने असे कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये तुम्ही कार्यशाळा घेत असता? आता सध्याच्या आमच्या कार्यशाळा आहेत त्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी आमच्या कार्यशाळा चालतात. ओके, ठाण्याचे व्हेन्यूज वगैरे आम्ही लोकांना सांगितलेलेच आहे. दादरचं लवकरच आमच्या कार्यशाळा असतील त्याची माहिती लोकांना आम्ही SMS द्वारे कळवू. त्यानंतर आमचं पुणा, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी देखील आमच्या कार्यशाळा चालतात. लवकरच आमच्या इव्हन औरंगाबाद देखील कार्यशाळा सुरू होणार आहेत त्याची लवकरच लोकांना माहिती देखील कळेल. ओके, ह्या दादर, ठाणे, पुणे, कोल्हापूर किंवा नाशिक या कुठल्याही कार्यशाळांची तुम्हाला माहिती पाहिजे असेल ओके टीव्ही स्क्रीनवर येतच आहे माहिती. ओके, पण तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेले जे नंबर्स आहे स्क्रीनवर त्यावर फक्त एक छोटासा मिस कॉल द्या. ओके, तुम्हाला SMS वर सगळ्या व्हेन्यूची माहिती येईल. त्यांना पाहिजे तर तुम्ही सेशन अटेंड करू शकता, लाभ घेऊ शकता. या कार्यशाळा पूर्ण मोफत आहे, रेशीमध्ये काही गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली कार्यशाळा अटेंड करून आणि याचा लाभ घेऊ शकता. ह्या कार्यशाळा फॉर शुअर भरपूर चांगल्या आवडतील आणि तुम्हाला नक्कीच यातनं भरपूर चांगलं ज्ञान मिळेल तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला ते कामाला ज्ञान. नक्कीच. कसा प्रतिसाद असतो सर या सगळ्या लोकांचा येणाऱ्या? भरपूर चांगल्या रीतीने प्रतिसाद असतो. आज असे अनेक महाराष्ट्रातील लोक आहेत ज्यांचं आर्थिकदृष्ट्या भरपूर चांगली प्रगती झालेली आहे. ओके, अशी माझ्याकडे अनेक उदाहरण आहेत. त्यातनं एक छोटंसं एक्झाम्पल मला सांगायला आवडेल की एक पुण्यातला एक्झाम्पल आहे. पुण्यामध्ये एक मुलगा ज्याला म्हणजे ते पुण्यातले कॉलेजचे टॉपर्स होते पण त्यांना नोकरी चांगली मिळत नव्हती. ओके, तर त्यांनी आमच्याकडे ट्रेडिंग गुंतवणूक चालू केल्या. आज ते फुल टाइम ट्रेडर आणि आई वडील त्यांचे भरपूर खुश आहेत. त्यांच्याकडनं 45 लाख रुपये डोनेशन मागितले गेलेलं नोकरीसाठी, टीचरच्या नोकरीसाठी. तर ते भरण्याची त्यांची ऐपत ही नव्हती. आज ते एक छोट्या अमाऊंटवर ट्रेडिंग गुंतवणूक करतात. भरपूर त्यांना चांगला फायदा होतो आणि ते पूर्ण लाईफसाठी उदाहरण तुम्ही दिलं. शशांक सर, तुम्ही आलात आणि निसर्ग संवर्धनातून आर्थिक प्रगती या अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद तुमचे.
तर पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या खास कार्यक्रमात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 रहा एक पाऊल पुढे.